लताएल टीव्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ब्रेड रोल। तर चला तर आपण सुरुवात करूया। मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्यात एक छोटा चमचा तेल घालायचे आहे। तेल घातलेले आहे, त्यात घालायचे आपल्याला हिंग, एक चमचा धने, एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा सोप पावडर। हे सर्व आपण भाजून घेऊया तेलामध्ये। आपल्याला चांगले रोस्ट करायचे आहे। यामध्ये घालणार आहोत एक छोटासा कांदा बारीक चॉप केलेला, तोही यामध्ये भाजून घेऊया। आपला कांदा गुलाबी झालेला आहे। आता यामध्ये घालणार आहोत एक चमचा कश्मीरी लाल मिर्च आणि पाव चमचा हळद पावडर। यात घालूया मीठ, एक चमचा कश्मीरी लाल मिर्च, कसुरी मेथी, हे आपण यात रोस्ट करून घेऊया। मी हे 2 बटाटे मॅश करून घेतलेले आहेत, उकडलेले बटाटे। आता हे घालून घेऊया, चांगले परतून घेऊया। आता यात घालूया एक बारीक चॉप केलेली हिरवी मिरची, हे यामध्ये मिक्स करून घेऊया। मी तेलामध्ये घातली नाही कारण ती तिखटपणा वाढतो, त्यामुळे मी शेवटी घातलेली आहे। तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता। अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे। आणखीन मिनिटभर रोस्ट करून घेऊया। आता हे काढून घेऊया, गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, मी 6 ब्रेड घेतलेले आहे, 6 स्लाइस घेतलेले आहे। आता याच्या कडा आपल्याला कापायच्या आहेत। अशा प्रकारे आपण याच्या कडा कापून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व कडा कापून घेतलेले आहेत। आता आपण ह्या कडांचा आपण ब्रेड क्रम्ब बनवणार आहोत मिक्सरच्या जारला लावून। बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व रोल बनवून तयार झालेले आहे। आता आपल्याला एक एक रोल घेऊन स्लरीमध्ये डिप करायचा आहे। आपल्याला स्लरी पुन्हा घालून मिक्स करून घ्यायची आहे, नाहीतर ती बसते। अशा प्रकारे आणि हा रोल आपल्याला डिप करून घ्यायचा आहे। आणि पण ब्रेड क्रम्ब मध्ये असा संपूर्ण ब्रेड क्रम्ब लावून घ्यायचा आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे ब्रेड क्रम्ब लावून घेतलेला आहे। अशाच प्रकारे सर्व मी ब्रेड क्रम्ब लावून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व ब्रेडला
ब्रेड क्रम्ब लावून घेतलेला आहे। आता आपल्याला एक एक रोल घेऊन मी अशी मोठी टूथपिक घेतलेली आहे। आता ह्या टूथपिकमध्ये आपल्याला रोल भरून घ्यायचा आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी भरून घेतलेला आहे। अशा प्रकारे भरून घेतलेली आहे। तर आता आपण याला अशा म्हणजे 2 भाग करायचे आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी 2 भागांमध्ये ब्रेड घातलेला आहे आणि आता आपल्याला हे तळण्यासाठी ठेवायचे आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी तेल तापवण्यासाठी ठेवले होते। आता यामध्ये लो फ्लेमवर आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले रोल तळत आहेत। आता थोडेसे एक बाजूने उलटवायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले रोल तळून घेतले आहेत। एक बॅच झाली आहे, आता दुसरी बॅच घालून घेते। अशाच प्रकारे आपल्याला तळण्यासाठी घालायचे आहेत। अशाच प्रकारे मी तळून घेते। बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व ब्रेड रोल बनवून तयार झालेले आहे। किती सुंदर दिसत आहेत बघू शकता आपण। रेस्टॉरंट स्टाईल सारखे आपले ब्रेड रोल बनलेले आहेत। बघू शकता, मुलेही खूप खुश होतील। अशाच प्रकारचे ब्रेड रोल तुम्हीही बनवा, तुम्हाला तुमचे मुलंही खुश होतील। अशा प्रकारचे ब्रेड रोल मुलांना खूप आवडतात, मोठ्यांनाही खूप आवडतात। अशा प्रकारचे आपण ब्रेड रोल बनवलेले आहे। मी टमॅटो सॉस बरोबर सर्व करत आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। बघू शकता आपण अशा प्रकारे छानसे रोल बनलेले आहेत। थँक्यू।